ताकदी सर्वांच्याच मनगटात होते. स्वराज्य घडवण्याची इच्छा होते. फक्त शिवाजी महाराजांच्याच मनगटात होती असं म्हणतात. इतिहास घडवणारी माणसं विसरू शकत नाही. चालणारी माणसं घडवू शकत नाही. असाच इतिहास घडलेली कथा सादर करण्यासाठी येत आहे अंगणवाडी विद्यार्थी नेताजी श्रवण नेताजी मगमोले नारायण मी सरका मोहल गेले सरपूर माझ्या कथेच नावे स्वामी शिवा. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. राजे मनुष्य काही बोलत होते. जगदंब या सिद्धीला शिकवलंच पाहिजे. तेवढ्यात शिवा आत आला. राजा बोलावलं झालं जी. हो शिवा तू आमच्या सारखं दिसतोस गावे असं फार ऐकलंय. आज आम्हाला एकट्याला बघायचं आहे. आलो जी म्हणून शिवा आत आला. राजांचाच बलिदान केला आणि राजांसारखाच राजांच्या सामने आला. आणि बघत राहिले राजे. शिवा आत आला. आरशात आमचंच पहिल्याचा बास होतोय. म्हणजे ती सिद्धी पण मला वर्गाचा नाही. आणि स्तब्ध झाले राजे. अरे शिवा तुला कसं कळलं की तुला आमचं लोक घेऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हणाला राज तुमच्या संगतीला इतकं दिसलाय या. ते काय होय. राज द्या की वेळा भिडतो त्या सिद्धीला. राजांनी शिवाला कणकुलून मिठी मारली. राजांना माहित होतं माहित होतं या उपर परीक्षेला भेट नाही. डाव ठरला. राजांनी सिद्धीला निरोप पाठवला. आम्ही करायला तयार आहोत. तसा सिद्धी म्हणाला अबाया ओ दख्खन का चूहा हमारी मुट्ठी में. शिवाजी शरण येणार या वार्तेने पुढं सैन्य बेसावध झाले. राजांनी याच गोष्टीचा फायदा घेतला. ठरल्याप्रमाणे 2 पालखी तयार केले. एका पालखीत स्वतः राजे बसले आणि दुसऱ्या पालखीत शिवाकाशी. राजांची पालखी वाटेने विशालकाळकर जाणार होती. तर शिवाची पालखी सिद्धीच्या भेटले जाणार होती. सिद्धी वाटच पाहत होता. पालखी आली. शिवाजी राजे पालखीतून खाली उतरला. गळाभेट झाली आणि सिद्धी शांत झाला. पण त्याच वेळी 2 डोळे लुकले गेले होते शिवावर. आणि शिवाचे डोळे शामियानाच्या बाहेर गेले होते. आत येताच ते पुटपुटले. ए शिवाजी नाही हे सत्ता. आणि थबकला
बकरा सिद्धी. ज्ञानातून समशेर समशेर निघाली. सपासप वाल घातले. आणि विचारता झाला सिद्धी. सच बता तू हे शिवाजी. तसा शिवा म्हणायला अरे हो मीच आहे शिवाजी. त्याच वेळी त्याच वेळी दुसरा वाल तिसरा वाल वारांची पवच्या झाली. आणि पुन्हा पुन्हा विचारता झाला सिद्धी. सच शेष पटा तू हे शिवाजी. तेव्हा शिवा कडाडला डावा शिवा करायला आणि म्हणाला ते हो मीच आहे शिवाजी. आता सिद्धी वळला गेला तो पडला. त्या दोन संशयित डोले गुहेरांकडे गेले उठे. तो होता अफजल खानाचा अंशे फाजल खान. अफजल खान. सिद्धीने विचारले तुम कैसे कर. हाँ तुम कैसे पुढे बोल की कह सकते हो की ए शिवाजी ने. तेव्हा फाजल खान बोलता झाला फाजल खान बोलता झाला शिवाजी नहीं हो सकता. हो हुजूर मैंने देखा है शिवा को. मैंने देखा है शिवा को. अब्बा जान के कत्ल को. उस वक्त कृष्णाजी भास्कर के शमशेर का वार शिवा के सिर पे हुआ था. अगर ये सच में मन के पुढे शिवा है तो ढूंढो इसके सिर पे ढूंढो. शिवाच्या मस्तकावरचं शिवाच्या मस्तकावरचे शिवाच्या मस्तकावरचा तो खसखस करण्यात आला. वाराची खून होती. शिवा सापडला. समशेर फिरली. चिळकांड्या कोलवीत शिवाच्या गंडणीवर आली. आणि विचारता झाला सिद्धी. मरने से पहले आखरी बाल प्रस्ताव हो. सच बता ते शिवाजी. शिवा कडाडला अरे हो मी शिवाजी. जन्माला जरी शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय. शिवा काशीद म्हणून आलो असलो तर मरताना शिवाजी महाराज म्हणून म्हणतोय. हे भाग्य काय कमी आहे काय. आणि कोसळला शिवा. डोळे लाल झाले होते. होठ हल्ले श्वासानं माती उंच ओलायली. आणि उडणाऱ्या मातीला शिवा सांगत लायला. जा सांगून सांग माझ्या राजाला. शिवा गेला मातीत. मेला मातीत पण मातीसाठीच मेला. नुसतं मातीत नाही मेला राज मातीसाठी मेला. मातीसाठी मेला.